सांगलीतील नागरिकांचा माननीय सुधीरदादा गाडगे यांना वाढता पाठिंबा। सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार माननीय सुधीरदादा गाडगे यांना सांगलीमधील गणेशनगर या भागातील नागरिकांनी पाठिंबा जाहीर केला। आज गणेशनगरमधील प्रचार सभेत नागरिकांनी हा ठराव केला। यावेळी नागरिकांना संबोधित करताना माननीय गाडगे व पृथ्वीराज पवार काय म्हणाले ते पाहूया। आदरणीय सुधीरदादा हे तिसऱ्यांदा भाजपातर्फे निवडणूक लढवत आहेत। शहरी भागातून ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे। त्यांनी जे विकास कामं केलेले आहेत त्याच्याबद्दल लोकांच्या मध्ये फार मोठी खुशी आहे। दादांना त्याबद्दल ते पाठिंबा देत आहेत। त्याचबरोबर राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ज्या विविध योजना राबवल्या, मग लाडकी बहीण असेल, शेतीच्या वीज माफी असेल किंवा मोफत सिलेंडर असतील, अशा अनेक योजना आहेत की ज्याबद्दल नागरिकांमधनं खरंच चांगली प्रतिक्रिया आहे। खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि नक्कीच दादा पुन्हा एकदा सांगलीमधून हॅट्रिक करतील आणि यावेळी विक्रमी मताधिक्य घेतील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा प्रचंड आहे। सगळेजण अगदी हिरहिरीनं कामाला लागलेले आहेत। तर हा उत्साह नक्कीच यशस्वी होणार असं आम्ही खात्रीने सांगतो। आमचे सर्वात मोठे कार्यकर्ते पापा भगवान अविनाश अक्षय सर्व माझ्याकडे लाडक्या बहिणी आणि लाडकी भाऊ दुसऱ्या महिलेला भाऊ लागून तेव्हा लाडके भाऊ सुद्धा आणि आज सध्या लाडक्या बहिणी असतात का तुमच्यापेक्षा ते लक्षात ठेवा। त्यामुळं मला काही चिंता नाहीये। ही इलेक्शन तुम्ही लढताय एवढं लक्षात ठेवा। एकटा बी लढत नाहीये, तुम्ही स्वतः लढताय। या हिशोबाने आपण काम करायचे। आता 4 दिवस राहिलेले, कुठलाही वेळ वाया घालवता आपण यामध्ये कामात राहिलं पाहिजे। बूथ लेवलला काम झालं पाहिजे। बाकीच्या गोष्टी भैया बोलूनच फक्त तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे जर निवडून दिलं तर आपलं सांगलीचं बोलणं वाढेल, माझं नाही। सांगलीचं वगैरे वाढेल, आपल्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मिळेल, आपली जास्तीत जास्त काम आपल्याला करता येतील एवढं त्यामुळे बोलतो। मला एका पुढच्या मीटिंगला जायचंय, बाकी भैया सविस्तर बोलेल। आपल्या धन्यवाद। जय हिंद, जय भारत। या प्रचार सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कामगार उपाध्यक्ष माननीय अविनाश मोहिते, युवा नेते माननीय पृथ्वीराज पवार, पापा भगवान आणि समाजातील सर्व नागरिक उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक प्रमोद चिनके, सांगली।